खड्या चढणीची खुंटीची वाट, प्रशस्त अशी राज दरवाजाची वाट, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेले प्रवेशद्वार, कातळात कोरलेल्या पायऱ्या, जमिनीखाली दगडात कोरलेली कोठारे, प्राचीन महादेव मंदिर व देवीचे मंदिर अशी वैशिष्ट्ये असणारा एक दुर्ग म्हणजेच किल्ले हडसर। नमस्कार मित्रांनो, मी संदीप पाटील। मी माझ्या ट्रॅव्हल विथ संदीप या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आपण आज भेट देणार आहोत हडसर किल्ल्याला आणि आता आपण पोहोचलेलो आहे माणिकडोह येथे। पाठीमागे जे पाहता तुम्ही ते माणिकडोह जलाशयाचे बॅकवॉटर आहे आणि आपल्याला हडसर किल्ल्यासाठी 6-7 किलोमीटर आहे इथून। तर आपण आता जातोय हडसर किल्ल्यावर। पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर व जुन्नरपासून 13 किलोमीटरवर माणिकडोह जलाशयाच्या काठाला सह्याद्रीच्या डोंगर रांगात हडसर किल्ला वसला आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने 2 मार्ग आहेत। पहिला खुंटीचा मार्ग व दुसरा राज दरवाजाची वाट। हडसर गावात प्रवेश करताच उजव्या बाजूला एक माहिती फलक दिसतो, तेथूनच खुंटीच्या वाटेची सुरुवात होते। पायवाटेने थोडे अंतर चालत गेल्यावर नजरेस पडतो तो काळतळ रूपातील भला मोठा डोंगर। अर्धा पाऊण तास चालत गेल्यास आपण थेट तटबंदी खाली जाऊन पोहोचतो। पुढील 25 ते 30 फुटाचे खड्या चढणीचे अंतर हे कातळात असलेल्या लोखंडी गजांच्या किंवा खुंटींच्या साहाय्याने पार करावे लागते। पुरातन व्यापारी मार्ग म्हणजेच नाणेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे हडसर होय। 1637 मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होतो। 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला। नंतर तो मोगलांच्या ताब्यामध्ये गेला। 1748 ला हा किल्ला पुन्हा मराठ्यांकडे आला। 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला। मित्रांनो, ही जी वाट पाहताय आपण म्हणजे खुंटीची वाट किंवा खिळी मारलेली वाट आहे, ही अतिशय अवघड आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला दोर किंवा क्लॅम्पिंगचे साहित्य, बेल्ट्स वगैरे पाहिजेत आणि ते जर नसतील तर तुम्ही ह्या वाटेने प्रेफर करू नका जाण्याचं। तर आपण दुसरी जी वाट पाहणार आहे ती पायरीची वाट आहे, जी नेक्स्ट इथून उतरून गेल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण दुसऱ्या गावामध्ये जातोय, हडसर गावच्या जस्ट पुढच्या बाजूला, आणि ती पण मी कव्हरेज करणार आहे। तर आपण तुम्ही त्या वाटेचा सुद्धा वापर करू शकता। गडावर जाण्याची दुसरी वाट म्हणजे राज दरवाजाची वाट किंवा पायरींची वाट। हडसरमधून साधारणतः 2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर पेठ्याची वाडी इथून या वाटेने किल्ल्यावर पोहोचता येते। आपण आता दुसऱ्या मार्गाने चाललोय। जो पहिला मार्ग खुंटीचा मार्ग होता आणि तो खूप रिस्की होता। आता दुसऱ्या मार्गाने जी पायरीची वाट आहे म्हणजे त्या डोंगराच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला आपण आहे आणि आता इथून जे समोर बघता ह्या खिंडीमधून आपल्याला जायचं आहे आणि पूर्ण ग्रिल्स लावलेले आहेत वरती गेल्यानंतर, त्याला पूर्ण आपल्याला जाता येतं। म्हणजे ही थोडीशी इझी वाट आहे त्याच्यापेक्षा।
आपण हडसर गावाच्या पुढे आल्यानंतर पेटेची वाडी हे गाव लागतं, म्हणजे 2 किलोमीटर साधारणतः पुढे यावं लागतं. तिथून पुढे आपल्याला ही वाट मिळते. ही वाट पूर्णपणे ग्रिल साईडला आणि पायऱ्या पण सोय आहेत. जे खुंटीची वाट थोडीशी रिस्की होती, जवळची होती पण थोडीशी रिस्की होती, पण त्यापेक्षा ही थोडी चढण्यासाठी सोयीची वाट आहे. या गडाच्या पायऱ्या ज्या तुम्ही पाहताय ह्या पूर्णपणे ह्या काळ्या दगडामध्ये, म्हणजे कातळ बोलला जातो, त्या कातळामध्ये कोरलेलं आहे. इकडे बघा पूर्ण हा एकच पीस आहे वरपर्यंत, आणि दुसऱ्या बाजूला इकडे बघा तर ह्या मधून खिंडीमधून पायऱ्या गेलेल्या आहेत. खिंडीमधील पायऱ्या चढून गेल्यानंतर डाव्या बाजूला असलेले बोगदेवजा प्रवेशद्वार हे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. संपूर्ण दरवाजा, बाजूच्या खोल्या व पायऱ्या या एकाच कातळात कोरल्या आहेत. तेथून वर गेल्यानंतर आपल्याला दुसरे प्रवेशद्वार लागते. आपण हा तो दुसरा दरवाजा आहे आणि इथे पाहता की पूर्ण एकाच दगडामध्ये हा दरवाजा कोरलेला आहे. जसा पहिला दरवाजा आहे तसा दुसरा, आणि संपूर्ण पायऱ्या ह्या एका दगडामध्ये म्हणजे कातळामध्ये कोरलेल्या आहेत. ह्या डोंगरामध्ये असा पूर्णपणे काळा दगड किंवा काळा कातळ आहे आणि ह्याच्यामध्येच हा कोरलेला आहे. हा ह्या गडाची सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. दुसरे प्रवेशद्वार पार करून गेल्यानंतर प्रत्यक्ष गडाला सुरुवात होते. सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी कातळात कोरलेल्या टाक्या दिसतात. त्यातीलच एक म्हणजे कमानी टाक. किल्ल्यावर कमानीमधून वर चढल्यानंतर पहिल्यांदाच आपले हे कमानी टाक बोलतात त्याला, म्हणजे पाणी पिण्याची व्यवस्था ही केलेली होती आणि त्यामध्ये अजूनही पाणी आहे. इतक्या उंचीवर सुद्धा हे पाणी लागलेलं आहे. तिथून पुढे गेल्यानंतर विस्तीर्ण असा एक तलाव नजरेस येतो. त्याचे नाव गोल तलाव. कमानी टाक पासून डाव्या बाजूला चालत गेल्यानंतर जमिनीखाली खडकात कोरलेली 3 प्रशस्त धान्याची कोठारे दिसतात.
धान्याच्या कोठारापासून गोल तलावाच्या काठाने पुढे गेल्यानंतर दिसते ते महादेव मंदिर. मंदिरासमोर मोठा नंदी असून सभा मंडपामध्ये गरुड मूर्ती, हनुमान मूर्ती व गणेश मूर्ती आहे. मंदिरापासून थोडे अंतर चालत गेल्यानंतर कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांचा समूह नजरेस येतो. येथे अनेक पाण्याच्या टाक्या एकमेकास जोडलेल्या दिसतात. पाण्याच्या टाक्यांपासून पुढे गेल्यानंतर डाव्याच बाजूला कातळामध्ये कोरलेले देवीचे एक पुरातन मंदिर दिसते. मित्रांनो, हे जे पाहता हे देवीचं मंदिर आहे आणि आपण जे आतापर्यंतचे व्हिडिओ पाहिले म्हणजे तो मेन दरवाजा असेल, धान्याची कोठारे असतील, पाण्याच्या टाकीचा समूह असेल किंवा हे देवीचं मंदिर असेल, या प्रत्येक ठिकाणी एक कॉमन जी गोष्ट दिसते ती म्हणजे ही काळ्या दगडामध्ये कोरलेली आहे. ते प्रत्येक ह्या किल्ल्यावर प्रत्येक वास्तू ही काळ्या कातळामध्ये कोरलेली आहे. किल्ल्यावर खुंटीच्या वाटेने वर आल्यानंतर समोरच एक हनुमान मंदिर दिसते. मित्रांनो, आपण जे पाहताय पाठीमागे हा जो बुरुज आहे, हा खुंटीच्या वाट्याने जो आपण खालून पाहिला होता तोच हा बुरुज आहे. आणि इथून आपल्याला अंदाज येऊ शकतो की हा किती डेंजरस म्हणजे रोड आहे तो. मित्रांनो, किल्ले हडसरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या ट्रॅव्हल विथ संदीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.